नमस्कार. एच फूड लॅब या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी रेखा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बेबी पटॅटो फ्राय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. छोटे छोटे बटाटे घ्यायचे आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता फोर्कच्या किंवा सुरीच्या मदतीने बटाट्यांना टोचे मारून घेऊया, म्हणजे बटाट्यांमध्ये आपला मसाला छान आतपर्यंत जाईल आणि छान टेस्ट लागेल. अशा पद्धतीने आता सगळे बटाटे कुकरमध्ये काढून घेऊया. पाणी टाकूया आणि 1 चमचा मीठ टाकूया आणि झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत बटाटे शिजवून घेऊया. बटाटे शिजलेले आहेत. मी कुकरमधून काढून घेतलेले आहेत. आता या बटाट्यांच्या साली काढून घेऊया. सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत. इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकूया. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकूया. थोडंसं हिंग आणि आता बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि छान फ्राय करून घेऊया. कांदा छान फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये उकडून घेतलेले बटाटे टाकूया. आता यामध्ये मसाले टाकूयात. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा रोस्टेड जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकूया. सगळं छान मिक्स करून घेऊया. आणि लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटांसाठी थोडंसं फ्राय होऊन देऊया. पाच मिनिटं झालेले आहेत आणि बटाटे छान फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि शेवटी यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते. इथे आपण लिंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडर सुद्धा टाकू शकतो, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. तर झटपट आणि चटपटीत असं बेबी पटॅटो फ्राय तयार आहे. नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.